शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला। यावेळी शरद पवार यांनी फडणवीसांना दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं निमंत्रण देखील दिलं। इतकंच नाही तर बीड त्याचबरोबर परभणीतील प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी विनंती देखील शरद पवार यांनी केली आहे। तर पवारांनी लावलेल्या फोनवरूनच सुनंदा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुण्यामधील भीमथडी जत्रेचं निमंत्रण देखील दिलं आहे। पवारांनी आज पुण्यामधील भीमथडी जत्रेला हजेरी लावली होती। या जत्रेतून पवारांनी थेट फडणवीस यांना फोन केल्याचं पाहायला मिळालं। चंद्रजी पवार साहेब या भीमथडी यात्रेसाठी भेट देण्यासाठी आलेले होते आणि भेट देण्याच्या आल्याच्या नंतरच फोनवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत होते। तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना या भीमथडी यात्रेसाठी आमंत्रण देण्यात आले का? भीमथडी जत्रेचं निमंत्रण सगळ्यांनाच आहे। भीमथडी जत्रेने आज तागायत 18 ते 20 वर्ष झालं कुठलंही राजकीय हे इथं व्यासपीठ निर्माण नाही। एक तर अराजकीय कार्यक्रम हा जवळपास 18 ते 19 वर्ष आपण भीमथडीच्या माध्यमातून करतो इथं। त्यामुळे इथं सर्वांनी यावं, सर्वांनी बघावं, सर्वांनी ते सगळं त्याचा अनुभव घ्यावा, आनंद घ्यावा ही आमची भूमिका असते। त्यामुळे अराजकीय कार्यक्रम आम्ही इथं 18-20 वर्ष करतोय तर त्याला खूप चांगलं यश पण मिळतंय। निमंत्रण सगळ्याला गेलेली आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत काय चर्चा आणि त्यांना काय आमंत्रण? सगळ्यांना निमंत्रण गेलेली आहेत, दादांना पण निमंत्रण गेलेलं आहे। ह्यावेळेस आता 25 तारखेपर्यंत राहणार आहे, काय स्टॉल किती आहेत आणि कसा नागरिकांचा प्रतिसाद? भीमथडी जत्रा 20 तारखेला सुरू झाली आणि ती 25च्या संध्याकाळी रात्री 10 पर्यंत चालू राहणार आहे। यावेळेला 350 स्टॉल आहेत, त्याच्यामध्ये 21 जिल्हे आहेत, 12 राज्य आहेत आणि याच्यामध्ये शेतकरी आलेला आहे। शेतकऱ्याचा शेतमाल आणि काही जया नामांकितचे काही शेतकऱ्याच्या कंपन्या इथं आलेल्या आहेत आणि तेलंगणा हा एक राज्य आहे, त्या राज्यातनं काही महिला बचत गट खाद्य ह्याच्यामध्ये पण आणि मसाले आणि लोणची घेऊन इथं आलेले आहेत। त्यांचा हा खरं तर पहिल्यांदा त्या सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद तेलंगणाच्या प्रॉडक्टला पण मिळतोय। त्यामुळे 21 जिल्हे आणि 12 राज्य यांना घेऊन यावेळची भीमथडी जत्रा 25च्या रात्रीच्या 10 पर्यंत चालू राहणार आहे। कॅमेरामॅन नागनाथ सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आणि पुण्यातील भीमथडीच्या जत्रेसाठी निमंत्रण पवार साहेबांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री याबद्दल योग्य निर्णय घेतील। मला निमंत्रणाबद्दल माहिती नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण गेलं असेल ते निर्णय घेतील।